साताऱ्यात झालेल्या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय। मला अनेक ठिकाणी टार्गेट केलं जात असून जनतेचे सेवक असल्यानं आरोप होतच असतात असं अजित पवार म्हणाले। मित्रांनो, मला वेगवेगळ्या ठिकाणी टार्गेट केलं जातं। आता ही जी घटना घडायला नको होती ती घडली। मला काही त्याच्याबद्दल माहिती नव्हतं। मी म्हणलं माहिती घेऊन चालतो। आता काहीतरी म्हणते एवढी मोठी माहिती दादाला नाही, काही माहिती कशी नाही? अरे बाबा, दादा ही सकाळी 6ला कामाला लागतोय, ते रात्री 10-11ला घरी जातो। त्याच्यामुळे मला नाही माहिती। नंतर मी माहिती घेतली, त्याच्यात काहीच व्यवहार झाला नाही। 1 रुपया कोणाला दिलाही नाही, 1 रुपया घेतलाही नाही। मी जे बोलतो ते करतो। लोक माझ्यावर टीका करतात, आरोप करतात, माझा आवाज थोडासा मोठा आहे। लोकांना वाटतं येईल सारखं दमातच बोलतो तो, मला हळू बोलता येत नाही, त्याला मी काय करू? आता मी असं म्हणालो, ऐका, अरे पण ते समजणार नाही, त्याचं काय? नव्या कामाच्या कार्यकर्त्यांना ताकद द्यायचं आम्ही ठरवलेलं आहे। कारण मी देखील इथं ज्यावेळेस पालकमंत्री झालो त्यावेळेस मी अतिशय तरुण होतो। 25 वर्षापूर्वीची गोष्ट, 25 वर्ष झाली मला राजकारणातून, 35 वर्ष झाली। आज 8-8 वेळेला लाखाच्या मतांनी बारामतीकर निवडून देतात। काहीतरी मला काम करत असेल म्हणूनच देतील ना, त्यातूनही 8-8 वेळा निवडून देतील। अरे एकदा निवडून आल्यावर दुसऱ्यांदा निवडताना फाट फाटती। मी इथं बसणाऱ्या कुणाच्याही 5 पैशाचा मिळता नाही, एवढं माझं काम चोख असतो। मी बोलायला कडक आहे, मी शब्दाचा पक्का आहे। माझ्यावर आरोप झाले, 70,000 कोटीचा आरोप झाला। अरे म्हणलं ते 70,000 कोटीतले 100 कोटी मला दे, बाकी सगळे तू घेऊन जा। माझं 10 पिढ्यापासून खात 100 कोटी। जनतेचे सेवक, जनतेचं प्रतिनिधित्व करत असताना काही आरोप होतात, कधी त्याच्यामध्ये आमचं कौतुक केलं जातं, कधी आमच्या घोषणा दिल्या जातात, कधी आम्हाला डोक्यावर घेतलं जातं, कधी चुका झाल्या तर आम्हाला नाकारलं जातं।